एक व्यक्ती कपड्याचे दुकान चालवत असतो. त्याचं रोज रेल्वे स्टेशनवरून येणं जाणं होत असतं. रेल्वे स्टेशनवरून येत जात असताना तो नेहमी बघायचा की रेल्वे स्टेशनवरती एक सुंदर मुलगी रोज भीक मागण्याचं काम करत होती. तो व्यक्ती तिला रोज बघायचा आणि एक दिवस तो व्यक्ती त्या भीक मागणाऱ्या मुलीकडे जातो, जिचं वय साधारणपणे 17 ते 18 वर्ष या दरम्यान होतं. त्या मुलीला तो म्हणतो, मी तुला रोज बघतो, तू या ठिकाणी भीक मागते. तू दिसायला इतकी सुंदर आहे, हे भीक वगैरे मागणं मला अजिबात पटत नाही. तू माझ्या घरी चल, मी तुला जेवायला वगैरे देतो आणि त्यानंतर तुला काही पैसे देखील देतो. नंतर ती भीक मागणारी मुलगी त्या व्यक्तीसोबत त्याच्या घरी जाते आणि त्याच्या घरी गेल्यानंतर जशी रात्र होते आणि रात्री त्याच्या घरी त्या मुलीसोबत आणि त्याच्यासोबत दोघांमध्ये असं काहीतरी घडतं जे की सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. नक्की त्या रात्री काय झालं होतं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या घटनेची सुरुवात होते ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरूनगर इंदिरानगर क्षेत्र आहे. याच ठिकाणी राहणारा संतोष, ज्याचं वय 50 वर्ष आहे, डोंबिवलीमध्ये तो एक कपड्याचं दुकान चालवतो आणि नेहरू रोड इंदिरानगरमध्ये त्याची बायको मुले राहत असतात. संतोष हा थोडीफार नशा देखील करत होता. कापडाचे दुकान तो चालवत होता, मात्र हा थोडा बिघडलेला व्यक्ती होता आणि याच नशाच्या कारणामुळे त्याचे मुले, त्याची बायको त्याला नेहमी समजावून सांगायचे, मात्र तो ऐकायला तयार नव्हता. बायको जर त्याच्या जास्त तोंडी लागली तर तो बायकोला जबर मारहाण करायचा आणि संतोषच्या या रोजच्या मारहाणीला आणि रोजच्या कटकटीला त्याची बायको आणि मुले पूर्णपणे वैतागून गेले होती आणि त्यामुळे या 50 वर्षीय संतोषला त्याची बायको आणि मुले कायमस्वरूपी सोडून निघून जातात. त्याची बायको तिच्या माहेरी जाऊन राहू लागते आणि आपल्या मुलांना देखील तिथेच घेऊन जाते. अशा प्रकारे हा संतोष पूर्णपणे एकटा पडला. कापडाचं दुकान त्याचं होतंच, मात्र आता घरामध्ये तो एकटा राहू लागतो. त्याचं स्वतःचं जेवण वगैरे बनवणं, झोपणं, सकाळी उठणं आणि जसं रोजप्रमाणे रेल्वे स्टेशनला जाणं आणि आपल्या दुकानावरती जाऊन त्या ठिकाणी कस्टमरसोबत चर्चा करणे. बायको मुलं सोडून गेल्यानंतर डोंबिवलीमध्ये एक फ्लॅट घेतो आणि त्या ठिकाणी तो आता एकटा राहू लागतो. कपड्याचं दुकान जर व्यवस्थित चालत होतं, त्यामुळे पैसा अडका चांगल्या प्रकारे त्याला भेटत होता आणि त्यानंतर त्याचं बाकीचं काही असायचं, दारू वगैरे पिणं, जे काही खायचं ते खायचं, एकटा जीव सदाशिव, अशा पद्धतीने हा संतोष आता त्या ठिकाणी राहू लागला होता. डोंबिवलीमध्ये फ्लॅट घेऊन तो राहू लागला. मात्र त्याचं नेहमी येणं जाणं मुंब्रा स्टेशनकडे होत होतं आणि तो नेहमी बघायचा त्या मुंब्रा स्टेशनजवळ एक 17 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी भीक मागत होती. एक दिवस बघतो, दुसऱ्या दिवशी बघतो, तिसरा, चौथा, 5व्या अनेक दिवस तो त्या मुलीकडे बघत असतो. एक दिवस हा संतोष त्या 17 वर्षीय भीक मागणाऱ्या मुलीकडे जातो आणि तिला म्हणतो, तुझं नाव काय आहे? ती मुलगी सांगते, माझं नाव पूजा आहे. तेव्हा हा संतोष तिला म्हणतो, तू हे भीक मागण्याचं काम का करते? तुला घरदार नाही का? तुझं नाव वगैरे काय आहे? तेव्हा ती भीक मागणारी मुलगी त्याला तिची संपूर्ण कुंडली सांगते. ती मुलगी म्हणते, माझं नाव पूजा आहे आणि मी उत्तर प्रदेशची आहे. माझे आई वडील, भाऊ बहिणी सर्व इकडे मुंबईमध्येच राहतात आणि ते देखील माझ्यासारखेच भीक वगैरे मागून आपले जीवन जगतात. आता संतोषच्या मनामध्ये एक वेगळा विचार सुरू होतो. त्यानंतर हा संतोष त्या मुलीला म्हणतो, पूजा, तू हे भीक मागते हे मला अजिबात पटत नाही. तू जर माझ्यासोबत आली तर मी तुला चांगल्या पद्धतीने जेवायला वगैरे देईल, तुझ्यासाठी मी कपडे वगैरे देतो आणि तुला काही पैसे देखील देतो. आता त्या पूजाला देखील हे सर्व ऐकून लालच येतो. एकतर ती भीक मागणारी मुलगी होती आणि ती त्या संतोषचे ऐकते आणि त्याच्यासोबत जाऊ लागते. आता हा संतोष सर्वात अगोदर तिला त्याच्या कापडाच्या दुकानावरती घेऊन जातो आणि तिला सांगतो, हे बघ, हे माझं कपड्याचं दुकान आहे, तुला कोणते कपडे घ्यायचे? आता ती मुलगी देखील त्या ठिकाणी तिने कधी महागडे कपडे घेतले नव्हते आणि त्या दुकानामध्ये सगळे ब्रँडेड कपडे होते. तिने हलकासा एक लो क्वालिटीचा ड्रेस चूज केला तर संतोष तिला म्हणतो, एवढा 3rd क्लास ड्रेस कशाला घेते? तू महागडा ब्रँडेड ड्रेस घे. आणि त्यानंतर त्या पूजाने 2 ड्रेस पसंत केले. संतोषने देखील तिला बिनधास्त ते ड्रेस दिले आणि त्यानंतर त्याने दुकान बंद केले आणि तिला घेऊन आता तो त्याच्या फ्लॅटवरती गेला. तसा तो फ्लॅटवरती गेला
तशी ती पूजा तो फ्लॅट वगैरे बघून त्या ठिकाणी मंत्रमुग्ध झाली. आता फ्लॅटमध्ये गेल्यानंतर संतोष तिला सांगू लागला, हे बघ, एवढा मोठा फ्लॅट आहे, तिकडे दुकान आहे, मी एकटाच राहतो, मला या ठिकाणी कोणाचाही आधार नाही, तू आता या ठिकाणी बस, मी तुझ्यासाठी जेवण वगैरे बनवतो. ती मुलगी देखील त्या ठिकाणी बसते आणि संतोष तिच्यासाठी स्वयंपाक बनवतो. चांगल्या पद्धतीने जेवण वगैरे ती मुलगी आणि संतोष त्या ठिकाणी करतात. त्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर हा संतोष तिला म्हणतो, तुला माझं हे सर्व कसं वाटलं? तेव्हा पूजा म्हणते, खूप छान आहे. संतोष म्हणतो, मग कायमस्वरूपी तू माझ्यासोबत राहू शकते का? तेव्हा ती पूजा त्या ठिकाणी गडबडते आणि ती म्हणते, साहेब तुम्ही हे काय बोलत आहात? मी भीक मागणारी मुलगी आहे, माझा घरपरिवार आहे, ते माझी वाट बघत असतील, मला तुम्ही काय पैसे द्यायचे असतील ते द्या आणि मला जाऊ द्या. तेव्हा संतोष म्हणतो, नाही, आता तुला कुठेही जाण्याची गरज नाही, तू कायमस्वरूपी इथेच राहा, माझ्यासोबत राहा असं मला वाटत आहे. आता ती पूजा त्या ठिकाणी तिला विश्वास बसत नाही, हा इतका मोठा माणूस मला याच्या फ्लॅटमध्ये कसा ठेवून घेऊ शकतो? पूजा म्हणते, नाही, तुम्ही हे चुकीचं बोलत आहात, मला इथं राहणं परवडणार नाही, मला माझ्या घरी जाऊ द्या. मात्र संतोष तिचं काही ऐकत नाही आणि त्यानंतर तिच्यासोबत त्या ठिकाणी तो शरीर संबंध बनवतो. शरीर संबंध बनवत असताना ती मुलगी रडत असते, कारण तिला वाटत असते हिच्यासोबत धोका झाला आहे. हा संतोष तिला म्हणतो, तुला रडण्याची गरज नाही, मी आजपासून तुला माझी बायको मानलं आहे. आणि त्यानंतर हा संतोष तिच्या कपाळावरती कुंकू लावतो. हे बघ, मी आता माझ्या नावाचं तुझ्या कपाळावरती कुंकू लावलंय आणि आत्तापासून आपण नवरा बायको झालो आहोत, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता ती मुलगी देखील बघते, इतके आलिशान फ्लॅट वगैरे, घरदार आहे, त्याचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे आणि आपलं भविष्य काय? आपण भूतकाळातही भीक मागत होतो, भविष्यातही भीकच मागून जीवन जगणार आहे, त्यापेक्षा इथं किती चांगलं आहे. भलं संतोषचे वय 50 वर्षे होतं, मात्र त्या 17 वर्षाच्या भीक मागणाऱ्या मुलीला त्याचं आयुष्य खूप सुंदर वाटलं. त्यानंतर ती संतोषसोबत अगदी नवरा बायकोप्रमाणे त्याच्यासोबत राहू लागली. ती त्याच्या फ्लॅटवरून तिच्या घरी गेलीच नाही, तिच्या कुटुंबासोबत तिने संपर्क साधलाच नाही आणि अशा प्रकारे या संतोष आणि त्या भीक मागणारी मुलगी पूजा या दोघांची कहाणी सुरू झाली होती. आता पूजाला देखील त्या ठिकाणी करमले होते आणि तिने संतोषला आपला नवरा मानले होते. संतोषने देखील तिला आपली बायको मानले होते. आता संतोष कधी कधी हॉटेलवरून जेवण वगैरे आणायचा, कधी पूजासाठी महागडे ड्रेस वगैरे खरेदी करून आणायचा आणि पूजा त्या ठिकाणी खूप मस्त मजेमध्ये राहत होती. आणि असेच दिवस निघून जात राहिले. संतोष देखील बायको सोडून गेल्यामुळे एकटा पडला होता आणि त्याने आता या 17 वर्षीय मुलीला आपली बायको बनवले होते आणि तिच्यासोबतच तो आयुष्य काढत होता. त्याला वाटेल तेव्हा त्या ठिकाणी तो नवरा बायकोप्रमाणे संबंध बनवत होता आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये सुरू होत्या. आता हळूहळू 5 वर्षे निघून गेले. आत्तापर्यंत सर्व काही ठीक होतं असं म्हणायला हरकत नाही. पूजा आणि संतोष हे दोघे 2020 पासून नवरा बायकोप्रमाणे राहत होते. संतोष 2020ला एकटा पडला होता, मात्र त्याने या भीक मागणाऱ्या मुलीला आपली बायको बनवून घेतले होते आणि तिच्यासोबत तो आनंदाने राहू लागला होता. 2025 पर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. 24 नोव्हेंबर 2025ची गोष्ट असते. कल्याण सिलपाटा रोड देसाई क्रॅक पुलाजवळून एक व्यक्ती जात होता. त्या पुलाजवळून जात असताना त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काहीतरी गडबड जाणवते. त्या पुलाच्या खाली एक सुटकेस पडलेली असते आणि त्या सुटकेसकडे बघून असं वाटत होतं की सुटकेसमध्ये जे काही सामान होतं ते सुटकेसमधून बाहेर आलं आहे. आणि ते सामान व्यवस्थित बघितले असता त्या सुटकेसमध्ये एका स्त्री जातीचा मृतदेह त्याला दिसला. त्यानंतर ती व्यक्ती पोलीस स्टेशनला संपर्क साधते. पोलीस टीम त्या ठिकाणी येतात, फॉरेन्सिक टीम वगैरे सर्व येतात आणि त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह त्या सुटकेसमध्ये पडलेला असतो. आता कसून त्या ठिकाणी चौकशी सुरू होते. महिलेचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी त्या ठिकाणी स्थित छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येतो आणि त्यानंतर पोलीस अज्ञात आरोपी विरुद्ध केस दाखल करतात. पोलिसांना त्या महिलेची ओळख पटत नसते, माहीत नसते की ती महिला नक्की कोण आहे. पोलीस मिसिंग रिपोर्ट वगैरे बघतात, मात्र त्या महिलेचा कुठेही काही उल्लेख नव्हता. आता पोलिसांपुढे हा प्रश्न होता की नक्की या महिलेची हत्या कुणी केली आणि का केली आणि या ठिकाणी तिला अशी सुटकेसमधून टाकून या पुलाजवळ कुणी आणून टाकले. आता पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावायचा होता, त्यामुळे अनेक CCTV चेक करण्यात आले
आता एवढे सर्व CCTV खंगाळले असता एका युक्तीवरती त्यांना थोडा संशय आला. सुटकेस वगैरे घेऊन जाताना त्यांना तो दिसला आणि संतोषला पोलिसांनी 24 तासाच्या आत त्या ठिकाणी अटक केली. जसं त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले, त्याला विचारण्यात आलं सुटकेस कोणती घेऊन जात होता आणि का घेऊन जात होता. तेव्हा संतोष पोलिसांना म्हणत होता, माझी कामाची सुटकेस होती, मी कपड्याचा व्यापार करतो, त्यामध्ये कापड वगैरे होती. अशी फिरवाफिरवीची उडवाउडीची उत्तरे तो पोलिसांना देत असतो. मात्र पोलिसांकडे प्रूफ होता आणि त्यानंतर जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात तेव्हा हा 50 वर्षीय संतोष आता पोलिसांना सर्व कहाणी सांगू लागतो. त्यांनी सांगितलेली कहाणी ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. 5 वर्षापूर्वी बुमरा रेल्वे स्टेशनवरून त्याने पूजाला फ्लॅटवर आणले होते. पूजा आणि संतोष नवरा बायकोप्रमाणे राहू लागले होते आणि या 5 वर्षांमध्ये पूजाला अनेक वेळा संतोषपासून दिवस गेले होते. पूजा प्रेग्नेंट राहत होती. मात्र संतोष हा अगोदरच विवाहित व्यक्ती होता. त्याला मुलं होती, बायको होती. मात्र त्याच्या अशा घाण सवयीमुळे त्याची बायको मुले त्याला सोडून गेली होती असे संतोषला वाटत होते. जर पूजाला मुले झाली तर मुले काही कामाची नसतात, कारण त्याला मुले झाली होती आणि त्याची मुले त्याला सोडून गेली होती. मुलांचा त्याला काही आधार नव्हता. त्यामुळे संतोषला वाटत होते की जर हिलाही मुले झाली तर आणखी खर्च वाढेल आणि मुलं जन्माला घालायचे आणि त्यानंतर ती मुलं आपल्याला सोडून जातील, त्यापेक्षा मुलं होऊच न देणे असे त्याला वाटत होते. त्यामुळे पूजा जशी प्रेग्नेंट व्हायची तसा हा तिचा गर्भपात करायचा. एकतर तो प्रेग्नेंट होऊ देत नव्हता, परंतु जर चुकून ती प्रेग्नेंट राहिली तर हा तिला प्रेग्नेंट राहू देत नव्हता. पूजा जी होती ती अगोदर भीक मागण्याचं काम करत होती. ती आता याची बायको बनली होती आणि ती पूजा देखील आता मोबाईल वगैरे सर्व बघत होती. सर्व जग दुनिया ती बघू लागली होती आणि तिला देखील वाटत होतं जर मी संतोषसोबत लग्न केलं आहे तर मला देखील बाकीच्या स्त्रियाप्रमाणे मुलं व्हावी. ती याबद्दल संतोषला नेहमी म्हणायची. मात्र संतोष तिचं काही ऐकत नव्हता. आता त्या पूजाला वाटू लागलं होतं की याने फक्त माझा वापर करून घेण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं आहे. स्वयंपाक वगैरे बनवण्याचं काम पूजा त्या ठिकाणी करायची आणि संतोष आयता त्या ठिकाणी जेवण वगैरे बनवायचा. त्याला वाटायचं तेव्हा तिच्यासोबत संबंध बनवायचा आणि आपले कापडाचं दुकान सांभाळायचा. आणि पूजाला देखील या गोष्टी कळू लागल्यानंतर पूजा आता संतोषसोबत वाद घालू लागली होती. मात्र संतोषने त्याची अगोदरची बायकोला काढून दिलं होतं, तसंच त्याने या पूजाला देखील धाकात ठेवण्याला सुरुवात केली होती. संतोष तिला म्हणायचा, तुझा भूतकाळ काय होता आणि वर्तमान काळ काय आहे. तू एका फ्लॅटमध्ये राहते, माझी बायको बनून राहते, म्हणून तू स्वतःला या घरातील मालकीण समजू नको. मी सांगेल तसंच कर. आपल्याला मूल नकोय म्हणजे नकोय. असंच काही दिवस गेल्यानंतर पूजा परत एकदा संतोषकडून प्रेग्नंट राहिली होती आणि यावेळी ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे असं समजलं होतं. तेव्हा संतोष तिला पुन्हा गर्भपात करण्याचा प्रेशर बनवू लागला. तेव्हा पूजा त्याला म्हणत होती एवढे एक मूल होऊ द्या. मात्र संतोष हा ऐकायला तयार नव्हता आणि तिकडे पूजा देखील गर्भपात करायला तयार नव्हती. काही केला पूजा ऐकत नाही म्हटल्यावर हा संतोष विचार करतो की आता हे 3 महिन्याचं बाळ हिच्या पोटामध्ये वाढत आहे. हळूहळू ते 9 महिन्याचं होईल, जन्माला येईल, त्यानंतर त्याचा खर्च वाढेल. पूजा आपल्याला एक त्रास होईल. त्यापेक्षा 5 वर्ष पूजासोबत आपण काढले, भरपूर मजा केली. आता या पूजाचाच गेम ओव्हर करून टाकू, म्हणजे हिच्या पोटात वाढणाऱ्या या बाळाचा देखील गेम संपून जाईल. आणि हा विचार करून संतोष हा 21 नोव्हेंबर 2025 रोजी पूजाचा गळा दाबतो. इतका कर्कचून गळा दाबतो की पूजा त्या ठिकाणी तिचा श्वास बंद होतो. पूजाची हत्या करून झाल्यानंतर संतोष विचार करतो आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. त्याच्या डोक्यामध्ये तीच खुरापती आयडिया येते जी इथून मागे बऱ्याच अपराध्यांनी केली होती. एका सुटकेसचा तो इंतजाम करतो. त्या सुटकेसमध्ये तिची बॉडी टाकतो. 22 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण शिवपाटा रोड क्रॅक पुलाखाली ती बॅग तो टाकून देतो. मात्र सुटकेस फुटून जाते आणि त्यामधून ती बॉडी बाहेर दिसू लागते. संतोष ते बघतो. मात्र संतोष विचार करतो या ठिकाणी याला कोण बघणार आहे आणि कोले कुत्रे याला त्या ठिकाणी खाऊन घेतील. कोणाला काही समजणार नाही अशी त्याची भावना असते आणि त्यानंतर तो त्या ठिकाणावरून आपापल्या कामाला निघून जातो. मात्र म्हटले जाते की वाईट काम कधी लपलं जात नाही. CCTVद्वारे संतोष हा पकडला जातो. नंतर दांडे पडल्यावर संपूर्ण कहाणी सत्य घटना तो पोलिसांना सांगतो आणि त्यानंतर गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून 25 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस त्याला जेलमध्ये पाठवून देतात. कदाचित त्याला आयुष्यभर जेलमध्ये राहावे लागेल.
संतोषचे वय आता 50 झाले होते. त्याची जी भीक मागणारी पूजा होती तिला त्याने बायको बनवलं होतं तेव्हा तिचं वय 17 होतं. तिचं आता 22 वर्ष वय झालं होतं. मात्र या नराधामाने तिला देखील संपून टाकलं होतं आणि याचं वय 50 वर्षे आहे. आता बाकीचं उरलेलं आयुष्य हा जेलमध्येच घालवणार. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.